या नगरपंचायतमध्ये आलेल्या आहात? बघा, मी पूजा प्रीतम कापसे. आपल्या बहादुरा नगरपंचायतीमधील एक भाग म्हणजे शिर्डीनगर इथे ओपन स्पेसमध्ये जी जागा आहे तर यांनी आधी ओपन स्पेसमधली जागा यांना देण्यासाठी नकार दिलेला होता. यांनी स्वखर्चाने एक जागा विकत घेऊन ओपन स्पेसच्या बाजूला एक समाज भवन आणि लायब्ररी आणि एक बुद्ध विहार काढण्याचा यांचा विचार होता शिर्डीनगरमधली लोकांचा. तर यांनी जसं काम काढलं तसंच नगरपंचायतमधून आदेश आलेला आहे की ती जी सुरक्षा दिवाल आहे ओपन स्पेसची तर ती वाढवण्यात यावी आणि आजूबाजूनी ताराचं कंपाऊंड आणि फक्त ज्या बाजूने लायब्ररी आहे, लायब्ररीचं काम चालू करण्यात आलेलं आहे त्या बाजूने भिंतीचं वॉल कंपाऊंड करायचं असं यांच्याकडून आदेश आलेला आहे. आणि तुरंत जेव्हा यांनी काम चालू केलं लगेच त्यांनीही तेव्हाच काम चालू केलेलं आहे. तर एक मला हा मुद्दा विचारायचा होता नगरपंचायतला की तुमच्याकडे निधी आला असताना बहादुरा नगरपंचायतमध्ये आलेला जो नाला आहे, नाल्याच्या सुरक्षा भिंतीसाठी किती वेळा निवेदन आलेलं आहे तर त्या निवेदनावर तुम्ही कधीच काम केलेलं नाही आहे आणि तिथली सुरक्षा भिंत सोडून तुम्हाला आत्ताच का सुचली ती भिंत वाढवायची. यांनी काम काढलं म्हणून हा मुद्दा घेऊन आम्ही इथे नगरपंचायतमध्ये आलेलो आहोत. तुम्हाला काय वाटते की कसले 30-35 वर्षापासून त्या ठिकाणी पंचशील ध्वज आहे आणि सगळ्यांना माहीत आहे कारण इथून परमिशन घेऊनच कार्यक्रम केले जाते, तरीसुद्धा कोणत्याही त्या फाउंडेशनच्या जे बहुद्देशीय संस्था आहेत त्यांच्या सदस्यांना विश्वासात न घेता परिसरातील आंबेडकरी अनुयायांना विश्वासात न घेता कार्यक्रम जर होत आहे तर काय हा जातीभेदाचा आरोप मी लावतात का? जातीभेदाचा आरोप तर लावताच येईल कारण तिथे 20 ते 25 वर्ष झालेले आहेत. आय थिंक 30 वर्ष झालेले आहेत ना. 30 वर्षापासून तिथे झेंडा आहे, पंचशील झेंडा आलेला आहे आणि त्या झेंड्याचं काम तिथे प्रत्येक कार्यक्रम तिथे होत आलेली आहेत. नगरपंचायतमध्ये त्यांना निवेदन देऊन तिथे कार्यक्रम